आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा, नवरा बायकोच्या नात्याचा गोडवा वाढवणारा दिवस। मवियात वाजले फटाके, काँग्रेसमधून हर्षवर्धन सकपाळ गटाचा स्वबळाचा नारा, कुठल्याच ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार नाही, भाई जगताप थेटच बोलले। सिंधुदुर्गात पाऊस झोडणीला काढलेल्या भात पिकाचं नुकसान, विजांच्या कडकडाटांसह सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस। राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरचं चाक रुतलं, राष्ट्रपतींच्या दक्षिणेच्या दौऱ्यात घडला प्रकार। मुंबईची हवा वाईट झाली, दिवाळीच्या फटाक्यांमुळे वायू प्रदूषण, श्वसनाचा अनेकांना होतोय त्रास। चांदीच्या दरात 33,000ची घसरण, 7 दिवसात चांदीचा दर पडला चांदी मागे किलो मागे 1,62,000च्या आसपास। बिहारात काँग्रेस आघाडीत वाद सुरूच, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस दरम्यान 12 जागांचा वाद। पाडव्याच्या मुहूर्तावर नवा गुळ बाजारात, आज गुळाच्या मुहूर्ताचे सौदे। रणजित कासलेचे सुरतमध्ये कारनामे, खंडणीखोरीच्या आरोपाखाली सुरत पोलिसांकडून कारवाई। टीईटीची पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला, टीईटीसाठी 1,00,000 शिक्षकांचेही अर्ज। सागरी किनारा सेतूच्या भुयारी मार्गात अपघात, मंगळवारी रात्री झालेल्या अपघातानं वाहतूक मंदावली। राजकीय पुनर्वसनासाठी बच्चू कडू महायुतीला ब्लॅकमेल करतायत, कडूंच्या राजकीय आरोपांवर आमदार रवी राणा यांचा पलटवार। सोलापुरात भाजपा कार्यकर्ते पक्षावरच चिडले, भाजप शहर कार्यालयाबाहेर भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचा ठिय्या, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या भाजपा प्रवेशाला विरोध। आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून भाजपा पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल, भाजपात नेतृत्वाची मनमानी सुरू असल्याचा देशमुखांचा आरोप। संगमनेर मतदारसंघात 9,500 बोगस मतदार, निवडणूक आयोग बनवार बनवीचा प्रकार करते का, बाळासाहेब थोरात यांचा सवाल। बाजारात तुरी आणि मवियाची मारामारी, अद्याप मतदार यादी प्रसिद्ध नाही, मग दंगा कशाला, भाजपा मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया। महायुतीनं का घेतलंय निवडणूक आयोगाचं वकीलपत्र, आमदार नाना पटोले यांचा सवाल। संजय राऊतांना आला राग, केली कोठारेंवर आग पाखड, महेश कोठारे भाजपाच्या समर्थनात असल्यानं राऊत चिडले। डोनाल्ड ट्रम्प यांनीही साजरी केली दिवाळी, व्हाईट हाऊस दिवाळीनिमित्त लखलखले। सलमान खाननं बलुचिस्तानला स्वतंत्र केलं, पाकडे नेटकरी संतापले।